हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आजच्या मी या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचं बऱ्याच दिवसानंतर आजचा ब्लॉग आहे फूड स्पेशल. सो आज आहे रविवार आणि मी बनवते प्रॉन्स मसाला. तर त्यासाठीची एक साधी रेसिपी, म्हणजे आपण सगळेच, मला असं वाटतं आपण सगळेच महाराष्ट्रीयन कोकणातले वगैरे आपण सेम याच पद्धतीने बनवत असतो. आणि माझं म्हणाल ना तर मला जास्त मसाले असं खूप नाही आवडत. तर म्हणजे एखादा पदार्थ जितका सिम्पल ठेवता येईल थोडं व्हॅरिएशन करून, तर ते मला आवडतं. आणि येस, तर आजची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, माझे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. तर माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये माझ्यासोबत आहात ना, प्लीज. तुम्ही कसे आहात? आम्ही खाणार आहे प्रॉन्स मसाला. बाय, लव यू. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्हाला इथे दिसतंच आहे मी प्रॉन्स धुवून वगैरे ठेवलेत बाजूला. तर प्रॉन्स मसाल्यासाठी मी आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर वाटून घेतलेलं आहे, त्याचं वाटण तयार केलं आहे. आणि इथे मी या कढईमध्ये तेल टाकून तेलामध्ये मी कढीपत्ता, लसूण, हिंग, कांदा, आणि कांदा थोडा लालसर झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरचीसुद्धा टाकली कांद्याबरोबर. आणि कांदा थोडा लालसर झाला मी टोमॅटो टाकलं आणि थोडं मीठ. तर टोमॅटो नरम व्हायला थोडं मीठ टाकलं ना की टोमॅटो पटकन नरम होतं. तर आता त्याच्यावर झाकण ठेवून ते जरा मसाला आपण कांदा टोमॅटो थोडं व्यवस्थित मिक्स झालं आणि नरम झाला आहे. तर झाकण काढून जो वाटलेला मसाला होता ना, हिरवा मसाला, तो मी टाकला आहे. आणि त्याच्यामध्ये थोडी घरची आले लसूण पेस्ट ॲड केली. तर ते छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये हळद, त्यानंतर आगरी मसाला थोडासा आणि घरचा लाल मसाला मी टाकून ते थोडं परतून घेतलं आहे. तो मसाला व्यवस्थित जरा परतायचं थोडा तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये हे मी धुतलेले प्रॉन्स आहेत. तर जे मोठे प्रॉन्स होते त्याचं फक्त मी मधला काळा धागा काढून पुढचं डोकं आणि शेपूट थोडीशी कापलेली आहे. आणि बाकी छोटे प्रॉन्स पूर्ण सोलून घेतले आहेत. तर ते सगळं टाकून व्यवस्थित मसाल्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे थोडा वेळ ते. आणि हा जो वाटलेला मसाला होता ना, तर त्यातच मी थोडा पाणी टाकून तो मिक्सरच्या भांड्यातलं ते पाणी मी त्याच्यात ओतलं. आणि आपल्याला हवं तितकं पाणी ओतून छानपैकी ते हलवून थोडीशी एक उकळी आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कोकम टाकू शकता. पण मी आज थोडं लवकर टाकले. तर चवीनुसार कोकम टाकायचे. आणि मच्छीमध्ये कोकम असेल तर स्वाद खूप छान लागतं, पदार्थ खूप छान होतो. तर कोकम टाकून थोडा वेळ मी झाकण ठेवलं, चांगली उकळी आली. त्यानंतर मी कोथिंबीर टाकली आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून मी चांगली उकळी यायला ठेवले. तर आता आपण झाकण काढून बघूया. व्यवस्थित प्रॉन्स शिजलेले आहेत, खूप छान झालेले आहे. म्हणजे मला वासावरूनच तुम्हाला कळत असेल, जे असे छान दिसते ना उकळ आलेली. आहा, खूप छान झालेलं आजचं जे कोलंबी मसाला आपण म्हणू, ग्रेव्ही खूप छान झालेलं. आणि खाताना सुद्धा आम्हाला मजा आली. तर आजची माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.